राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण विसरलं बहुतेक. नाही नाही विसरलं. हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्ते वासुदेवाय, नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय निरुद्धाय तुभ्यं भगवते नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। हे जे व्यासांनी म्हटलं आहे, कृष्णं वंदे जगद्गुरु, हे का म्हटलंय याचं चिंतन आपण करतोय। आज देवकी नंदन, देवकी परमानंदम या विचाराचा दुसरा दिवस किंवा दुसरा भाग आपण पाहतोय। असं आपण काल पाहिलं, भगवंताचं संपूर्ण शरीर स्वरूप आनंदमय आहे। भगवंताच्या ठिकाणी आनंदाशिवाय काहीही नाही, आणि म्हणून ऋषी त्याला म्हणतात, निर्लेपाः परिपूर्णश्च सच्चिदानंद विग्रह। हा निर्लेप आहे, लबाड नाही त्या बाबतीत, निर्लेप आहे। म्हणजे आपण एखाद्या ग्रंथ म्हणतो सगळं करतो सवरतो, आपण नाही म्हणतो, तसं नाही आहे, निर्लेप। परिपूर्णश्च सच्चिदानंद विग्रह, हा सच्चिदानंद रूप आहे। असं आहे आत्मा किंवा जीव, त्याच्याबद्दलचा विचार पाहिला तर तीन विचारात आपल्याला प्रवाह दिसतात।
आत्मा हा ब्रह्म आहे, असा एक विचार प्रवाह. संपूर्ण एक आहे. जीव ब्रह्म ना परा. ब्रह्मस्वरूप आहे. जीव ब्रह्म आत्मा एक आहे. आत्मा ब्रह्माचा अंश आहे हेही सांगितलं जातं. हा एक विचार पाहावा. आणि आत्मा हे ब्रह्माचं प्रतिबिंब असंही समजलं जातं. तो विचार श्रीरामांनी दिलेला आहे. प्रतिबिंब स्वरूप. मग जीव कोण आहे? आपल्याला आपण जीवाशी संबंधित जास्त बोलतो. माझ्या जीवाला लाग, अमुक झालं. जीव कोण आहे? तसं पाहायला गेलं तर आत्म्याला ज्यांनी झाकोळलंय ते अज्ञान, इच्छा, आकांक्षा, वासना यांनी त्या आत्मस्वरूपाला झाकळून टाकलंय. तो कोश आहे आपल्या वासनांचा, विचारांचा. पण तोही ईश्वराचा अंशच आहे असंही म्हणण्याचा एक विचार आहे. आता तिन्ही वेळेला प्रकारात जर पाहिलं तर मूळ स्वरूप आनंदाचं हे एकदा स्वीकारलं तर आत्मा असो, जीवात्मा असो, तोही आनंदीच असायला पाहिजे ना. तोही आनंदीच असला पाहिजे. हे स्वाभाविक आहे. तो आनंदी असणं हे स्वाभाविक आहे. शीतलता जसं पाण्याचा सहज धर्म असतो. शीतलता पाण्याचा सहज धर्म आहे. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. तसं आत्मा, जीवात्मा आनंद स्वरूप आहे. त्याची निर्मितीच त्या आनंदातनं झालेली आहे. म्हणून त्याला तिथे आनंद स्वरूपच आत्मा म्हणता येतं. आता पाश्चात्य मंडळींनी त्याचं विश्लेषण हे मानसिक पातळीवरनं केलेलं आहे. अनेक रूपांनी त्यांनी मांडलेलं आहे. तो विचार आपला नाही. मूळ स्वरूपच म्हटलंय. मग जीवाचं सुख आणि दुःख काय आहे? सुख आणि दुःख हे जीवाचे धर्म आहे, आत्म्याचे नाही. जीव मी आता सांगितलं, थोडक्यात सांगितलं, त्याचं विश्लेषण करत नाही. नाही तर आपला विचार तिकडेच जायचा. तो कुठे येतो? तर तो मनाशी संबंधित येतो. मनाच्या संबंधामुळे जीवात्म्याला सुख आणि दुःख वाटायला लागतं. हे मनाचे धर्म आहे. सुख वाटणं, दुःख वाटणं. आणि त्यामुळे आपल्याला आनंद स्वरूप हा देणारा फक्त जो आहे तो एकमेव परमात्मा गोपाल कृष्ण, भगवंत गोपाल. म्हणून त्याला कृष्ण वंदे जगद्गुरु म्हटलेलं आहे. आत्म्याला सुखही नाही, दुःखही नाही. पण जीवाला मात्र मी आनंदात राहावंसं वाटत असतं. जीव म्हणतो मला आपला आनंद पाहिजे. पण गंमत अशी आहे, जीवाला जो आनंद वाटतो तोही टिकत नाही, दुःखही टिकत नाही.
पण भगवंताचा आनंद मात्र जीवनभर राहतो. गंमत आहे बघा, जीवनभर भगवंताचा आनंद जो दिलेला असतो त्याने तो मात्र आयुष्यभर टिकतो. इतकंच नाही, तो पुढे यावंच लागलं तरी त्या आनंदाच्या स्वरूपात यावं लागलं. पण गंमत अशी आहे, जीव मात्र संसारात आनंद शोधत असतो. आनंदाबद्दल आता आपण पहिल्यांदा बोलणार. मनाला शांततेची गरज वाटते, पण मन कशात अडकलेलं असतं? विषयात. विषयामध्ये असल्यामुळे त्याला आनंद विषयात वाटत राहतो, पण तो टिकतही नाही. तो टिकतही नाही. आणि अशी एक समजूत आहे, बाह्य वस्तूत आनंद आहे. बाह्य वस्तूमध्ये आनंद आहे, पण आनंद हा केवळ चेतन परमात्म्यामुळे टिकत असतो. केवळ त्याच्यामुळे टिकत असतो. आणि म्हणून भगवंत हा स्वतः आनंद स्वरूप आहे. आता पुढचा प्रश्न आनंदाचं बघितलं, मग परमानंद कधी मिळतो? गंमत आहे बरं का, हे आनंद स्वरूपाचा झाला विषय. पण परमानंद कधी मिळतो? कोणाला मिळतो? परमानंद मिळणं म्हणजे जीवाचा किंवा आत्म्याचा संबंध भगवंताशी येतो तेव्हा मिळतो. संबंध कसा आला पाहिजे बघा, भगवंताशी. तो भगवंताशी संबंध आला तरच तो परमानंद प्राप्त होतो. तोच परमानंद होतो. आनंद जर म्हटला आपण, असा आनंद जो परमानंद असतो तो आत्म्याकडून येत असतो, प्रवाहित होतो. आतून बाहेर येतो आणि विषयाचा आनंद, तात्पुरता आनंद हा बाहेरनं आत जातो. फरक आहे ना का? आनंद कसा येतो? आत्म्याशी संबंध, तो भगवंताशी येतो, तो आत्म्याशी संबंधित असला की येतो आणि मग त्याचा परमानंदाकडे तो जातो. आणि असा देणारा केवळ एकमेव परमात्मा भगवान गोपाल कृष्ण. आणि म्हणून वास्तविक विषयाचं विस्मरण झालं की परमानंद मिळतच राहतो. विषयाचा संबंध त्या ठिकाणी बघितलं, भगवंताचं विषयाचं विस्मरण झालं की जे आठवायलाच नकोय, आपोआपच मी आता सोडून दिलंय याची आठवण राहते. म्हणजे विषयाची आठवण आहे आम्हाला, मी सोडून दिलंय हेच मी विसरायचंय. म्हणून तो ग्रहण नाही करायचा पदार्थ किंवा गोष्ट, तर मी विसरायचंच आहे. मग कशी गंमत होते? संसाराचा, जीवाचा संसाराचा संबंध सुटला की जीव आत्मा आपोआप ब्रह्मानंदाकडे राहतो. हा ब्रह्मानंद आहे. आणि म्हणून आता त्याला एक उदाहरण देतो सगळं, आणि हे आपल्या जवळचं उदाहरण आहे, नित्याच आहे की नाही बघा.
आपल्याला झोप लागते. आपल्याला झोपेमध्ये काही जेवण असतं का? नाही. खाणं असतं का? नाही. स्वप्नात वेगळं, मी स्वप्नाकडे गेलो नाहीये. झोपेत असतं का? नाही. मौज नाही, शौक नाही, शौक नाही. झोपेत पैसाही मिळत नाही, पण चांगली झोप लागली की जीवाला काय होतं? औषध न घेता सगळा संबंध संपलेला आहे झोपेत. कुठल्या झोपेत? शांत झोपेमध्ये. मी शांत शब्द एवढाच वापरतो. स्वप्न नाहीये, काही नाही, काही नाही, काही नाही. मग ही झोप देतो कोण? आणि ती झोप दिल्यानंतर मनाला, शरीराला काय वाटतं? आनंददायक वाटत. तो आनंद, तो कुठे संबंध असतो? त्यावेळेला आपण साधक असू तर नामाशी संबंध असेल तर तो नामाशी जोडला जातो. त्यावेळेला ओळखावं, माझं नाम परमात्मा घेत होता, गोंदवलेकर महाराज सांगतात. नाम तुम्ही झोपा, नाम घेत घेत झोपा. जे डॉक्टर अलीकडे सांगतात तेच त्यांनी सांगितलं. पण झोप लागली त्यात तर उठल्या उठल्या एक मात्र आहे की त्याचं नावच आठवलं पाहिजे पहिल्यांदा. तर झोपेतलं नाम परमात्मा किंवा सद्गुरू घेत असतात. जीवाला घ्यावं लागत नाही वेगळं. आणि त्यामुळे शांत झोपेत चेतन परमात्म्याचा आनंद मिळत असतो. म्हणून त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं. तो जेव्हा दूर जातो तेव्हा झोप लागत नाही. डॉक्टर सांगतात झोप येण्यासाठी नामजप करा, पण मन शांत झालं तरच चांगली झोप लागते. हे आमचं विज्ञान सांगतं, भौतिक विज्ञान नाही. तर त्या ठिकाणी शांत झोप झाली की तिथे एक प्रकारचा आनंद प्राप्त होत असतो. म्हणून सर्वच अंगाने, सर्व अंगाने भगवंताशी अनुसंधान ठेवणं, हे जर केलं तर तो आनंद, केलेल्या कर्मातला आनंद मिळत असतो. केलेल्या कर्मातला आनंद मिळत असतो. आणि म्हणूनच भगवंतानी आपल्या वाट्याला जे जे कर्म दिलंय ते ते करत राहायचं. उपकार करायचे नाहीत. मग जो आनंद मिळतो तो परमानंद अवस्थेपर्यंत जातो. मग होतं कसं? ज्यांनी संगे दळण दळी, चोख्याची ढोरे उडी. पांडुरंगाने काय केलं? का म्हणतात तसं? आता चिकित्सक काय म्हणेल असं कुठे असतं का? बरोबर आहे, नाही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही. पण मला सांगा, भगवंताचं स्मरण करत करत तुम्ही काम केलं करत असाल तर त्यावेळेला काय स्थिती असते? नक्की स्थिती काय असते? आपलं सगळं भान संपलेलं असतं, एक कामामध्येच असतं. त्याचा परिणाम होतो, काम कसं निपटलं गेलं हेच मुळी कळत नाही.
हा अनुभव घेता का नाही घेत? मग एक निपटणारा कोण असतो? तो परमात्मा असतो. हे मला वाटत नाही ना, पण म्हणून त्याचं दुःख होत. आणि मीच का? देव कोणालाही फुकटचं काही देत नाही. तुमच्यात जेवढं सोसण्याची ताकद आहे तेवढंच तो देतच असतो. पण तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ राहिलात तर जास्तीचं काही आलं असेल प्रारब्धाने तर त्याचा क्षीण तो घेतो आणि आपल्याला परमानंद देतो. आणि म्हणून सावत्याच्या माळ्यामध्ये सुद्धा मळ्याचं काम करायला पांडुरंग येतो, पण सावता गेलेला नाहीये. अरळून पांडुरंगाकडे सावता एकदा सुद्धा माळी गेलेला नाही. म्हणून त्याला कर्मयोगी सावता माळी म्हणतात. तो सगळ्यातच पांडुरंग बघतोय. कांदा मुळा मिरचे अवघी माझी पंढरी, हे त्याचं तर बघण्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून अखंड भगवंताचं स्मरण चिंतन झालं की जरी जगात असलो तरी जगाचा संबंध संपतो. जगात असलं, परत सांगतो, वास्तवात जरी आपण असलो तरी आपला संबंध हा त्या वास्तवाशी राहतच नाही, अजिबात राहत नाही. कारण अनुसंधान स्मरण चिंतन तिथे असतं आणि असलं पाहिजे. आता प्रश्न आम्हाला नेहमी असा, असं होऊच कसं शकतं? एक काहीतरी एक असं होत नाही. आणि असं होतं का नाही हा अनुभव घेऊनच बघा. वेळ येते एक वेळेला. म्हणून मन बुद्धीचा संबंध जेव्हा भगवंताशी राहतो तेव्हा जीव कामामध्ये तादात्म्य होतो, मग त्याचे श्रम वाटत नाही, कष्ट त्याचे पडत नाहीत, शरीराला काहीही होत नाही. आणि होत असलं तरी ते क्षीणवट्याने जात. कारण शेवटी शरीर आहे, पंचमहाभौतिक आहे, त्याला काही गोष्टी होणारच आहेत. आणि म्हणून काही लोकांच्या त्या तादात्म्यतेमुळे वेदनाही संपून जातात. हा अनुभव आहे. आणि श्रीकृष्ण म्हणजे पूर्ण प्रेममय आहे, संपूर्ण जीवनच प्रेममय आहे. म्हणून गोपींना परमानंद मिळालेला आहे. आणि परमानंद देणारा एकमेव एकमेवाचा हात, एकाचाच हातात आहे, तो म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. तो परमानंद देतो. म्हणून तो परमानंद, आता परमानंद देण्यासाठी त्याने 3 गोष्टी केल्या. एक, क्रियेमध्ये तो तटस्थ राहिला. म्हणजे मनुष्य जे काही कर्म करतो ना त्यात तो तटस्थ असतो, बघतो. कारण त्या जीवाला वाटतं मी कर्मयोगी आहे, मी फक्त कर्म करणार. कर बाबा, माझं काही म्हणणं नाही, तू कसंही कर्म कर, फळ भोग, भोगण्यासाठी परत ये, जा, परत ये, परत जा. तो काही ढवळाढवळ करत नाही. नाही ना तुझी इच्छा स्वीकारण्याची हरकत, तो तटस्थ राहतो. पण त्याला कर्माचं फळ मिळतंय ना इतकं तो बघतो. दुसरं तो करतो, तो रासक्रीडा करतो. रासक्रीडा काय आहे? भक्तासाठी केलेली क्रीडा ती रासक्रीडा. रास म्हणजे काय?
रसरूप होणे, रसरूप होणे हा रस आहे. आणि रास लीला म्हणजे काय? लीला याचा अर्थ असा आहे, भगवंताच्या मनात जेव्हा येत तेव्हा तो भक्ताची इच्छा असो वा नसो त्याच्या इच्छेने तो येतो आणि त्याला केवलानंद देतो, आपला परमानंद देतो. ती रास लीला देवाने तिन्ही प्रकार केले. देवाने तिन्ही प्रकार केले. रासक्रीडा पण केली, रासलीला पण केली. ही रासलीला त्यांनी जी केलेली आहे ना, तो आहे अंते त्यांनी भगवंतानी अश्विनी पौर्णिमेला वेणू वाजवलेला आहे. वेणू वाजवला. तो वेणूचा नाद कोणी ऐकला? एक लक्षात, आता परत एक फक्त मागे नेतो. परमात्मा अनुभवायचा असेल तर तीनच गोष्टी आहेत. शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म आणि तिसरं आहे प्रकाश. शब्द ब्रह्म म्हणजे शब्दांच्या माध्यमातून आपल्या बघत राहणे, पाहत राहणे किंवा त्याचा अनुभव घेणे. म्हणजे ग्रंथ आहे, छान पुस्तक आहे, आम्हाला त्याच्यातनं मार्गदर्शन मिळतं, विचार समजतो, परिवर्तन होतो. ते शब्द ब्रह्म. नाद ब्रह्मामध्ये आम्हाला ऐकायला येणारे आवाज, नाद. अनाहोत वाजती टाळ. बघा तुम्ही काय त्या टाळांचं आहे. लावनिया श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. तिथे म्हटलेले ब्रह्मरस. तो नाद कशाचा येतोय? टाळांचा. तो नाद कशाचा येतो? मृदुंगाचा येतो. तबला रजोगुणी आहे, ढोलकी तमोगुणी आहे. म्हणून कोणतं वाद्य कुठे वाजवायचं इतका सूक्ष्म विचार आपल्याकडे झालेला आहे. कुठे उठायचं ना, आता तर काय सगळ्याचाच खेळखंडोबा. पण आहे त्याच्यात महत्व. नाद ब्रह्म आहे, ध्वनी आहे तो. आणि तिसरा प्रकाश आहे. ध्यानाचा अभ्यासात प्रकाशाला अत्यंत महत्व आहे. गुरुदेव रानडे म्हणतात, तुमच्या हातने एखादं कुकर्म घडलं असेल तर त्यावेळेला ध्यानाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रंग हा तामसच दिसतो. रागायलेला असाल तर तो असा अग्नीसारखाच दिसतो ध्यानात. म्हणून प्रकाशालाही महत्व आहे. म्हणून ज्ञानदेव एका बिंदूपासून सुरुवात करतात. हे त्याच्यातले सूक्ष्म प्रकार आहेत. आणि म्हणूनच ज्या ह्या गोपी भगवंताशी अनुसंधान ठेवून आहे त्यांनाच तो वेणूचा नाद ऐकायला गेला. त्या काही घरातली कामं करत होत्या. कोणी धारा काढत होतं, कोणी मुलांना पाजत होतं, कोणी स्वयंपाक करत होतं, कोणी अलंकार घालत होते. नाद ऐकला उलटे सुलटेच अलंकार घातले. पुष्कळ वर्णन केलेलं. गोपी गीतच आहे ते.
नादाच्या वेणुनादाच्या ओघाने सगळ्या जणी पळत सुटल्या. कृष्ण झाडाखाली आहे. पौर्णिमेचं तांदण सर्वत्र पसरलेलं आहे आणि मस्त वेणू आहे. पाहिल्यावरती म्हणाल, तुम्ही का आलात वनात? त्यालाच आनंद द्यायचा आहे. त्याला माहिती आहे जे आपल्याशी तादात्म्य त्या सगळ्या येणार आहेत, पण तरी तो विचारतोय का आलात? काय गोकुळ वृंदावनावर संकट आलंय का? बर, मला भेटलात, लगेच घरी जा, अपरात्र झाली, हे येणं बरं नाही. आलात कसे तुम्ही? धर्म काय सांगतो हा धर्म सांगायला लागला. गोपी म्हणाल्या, हे बघ, आणि भगवंत म्हणतायत, हिंस्र वनामध्ये आलाय, हिंस्र पशु असतात, वेळावेळ असते, राक्षसांचं येणं जाणं असतं. काही आहे का नाही तुम्हाला? आलातच कशा? येणं योग्य नाही. घराचा सांभाळ करणं हा तुमचा मुख्य धर्म आहे. सगळ्या दुःखी झालेल्या मग जर प्रेम करत असाल म्हणून आला असाल तर ठीक आहे, आता भेटलात. वनाची शोभा बघा, चांदण सुंदर पडलेलं आहे ते बघा. घरच्यांचा त्याग करणं योग्य नाही. आपण आता घरी परत जा. माझा गुणानुवाद करा, गुणांचं कीर्तन करा, ध्यान करा. अनन्यपणाने माझ्याकडे माझं स्मरण करा. आपोआप तुम्हाला माझी प्राप्ती होईल. आपण आता घरी जा. आता गोपी बोलल्या, आम्ही सर्वस्व टाकून इथे आलेलो आहोत. आता आम्हाला त्या संसारात पाठवू नका. आणि तुम्ही जो काही धर्म वगैरे म्हणता ना, त्या धर्माचा निर्माता कोण आहे? तुम्हीच आहात ना. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव. मग आम्हाला दूर कुठे लोटताय? आम्ही त्याच्याच कडे आलोय ना. आम्ही तुझ्या चरणांशी आलेलो आहोत. धर्म सांगतोयस ना तू, धर्म आहे काय? ज्या धर्माचं अधिष्ठान चरण आहे ते हे तुझे चरण आहेत. तर आता आम्ही त्या चरणांचा पुष्कळ विषय थोडक्यात म्हणतोय, आणि तुझ्या चरणांशी आम्ही आलेलो आहोत. आम्हाला दूर लोटू नकोस. मग भगवंतानी त्यांच्या बरोबर रासलीला केलेली आहे. परमानंद द्यायचा आहे म्हणून केलेली आहे. गोपींना अहंकार झाला, कृष्ण आमचाच आहे. भगवंताला काकण बरे अहंता ममता खपत नाही. परिमल शुद्ध आहे. त्यामुळे अंतर्धान पावले. आता सगळ्याच रडायला लागलेल्या आहे. अशा प्रकाराने एकूण भागवतात 5 गोपी गीत आले आणि उद्धव गीत आलेले. प्रत्येकीच्या त्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. सुंदर संवाद त्यामध्ये. गोपींना आता दुःख झालेलं.
अस्वस्थ झाल्या. वनामधल्या लता, वेली, फुलं, फळं या सगळ्यांना विचारताय, कृष्ण पाहिलात का? कुठे गेलाय? कुठे गेलाय? फुलांना सुद्धा विचारताय. त्यातल्या त्याच्यातही परत आहे, भगवंताला कुंदाचं फूल आवडतं बर का सगळ्या. त्या कुंदाचं फूल आवडत असल्यामुळे त्या कुंदाने भगवंताचा रंग घेतलेला आहे. म्हणजे काय केलं? पांढरा रंग आहे कुंदाच्या फुलाचा, पण वास अतिशय मधुर आहे, सुंदर आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला आकाशी रंग असतो, तो भगवंताच्या स्पर्शाचा. आजही त्याची साक्ष आहे. सगळ्या फुलांना येत नाही बघा, आणि मागच्या बाजूला आहे तो स्पर्श सुद्धा. म्हणजे वर असेल तो, पण त्याचा परिणाम उमटलाय, तो मागच्या बाजूला उमटलेला आहे. सुंदर कुंदाचं फूल. आणि त्यांनी विचारलं, अगं कुंदा तुझ्याकडे कृष्ण येऊन गेलाच असेल. तर ती म्हणते, नाही येऊन गेला. नाही काय सांगताय? त्यांनी फूल बघितलं, मागच्या बाजू दाखवली, हे काय आहे ग? हा तुझा तुला त्याचा स्पर्श झाल्याचाच आहे ना रंग, मग नाही काय म्हणतेस? असं त्यांचे ते सगळे संवाद सुरू झाले. आणि प्रेमाचा रंग हा निळा आहे, पण आकाशी निळा आहे, तो त्याला उतरलेला होता. तुळशीला विचारलं, अगं तुळशी, तुझ्याशिवाय तो राहत नाही. खूप दुःखी झाल्या त्या. कुठे आहे सांग मला. वेळूच्या वनात आल्या. वेळूच्या वनामध्ये विचारलं, काय तुझं भाग्य आहे ग? वेणूला विचारताय, तुझं भाग्य काय आहे? तुला भगवंताने स्वीकारलेलं आहे, तुझा अधरम मधुरम तुला मिळालेला आहे. काय केलंस तू? तेव्हा तो वेणू सांगते, मी काहीच केलं नाही, पण एकच गोष्ट आहे, मी अगदी सरळ आहे. माझ्या 6 छिद्र आणि 1 छिद्र हे जे आहे, तिथे जो फुंकर घालेल त्याचा जसा भाव असेल तसा माझा नाद उमटतो. पण एक गोष्ट मी सांगते, मला वेळूमधून जर बाहेर काढलं तर पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना जर मला बाहेर काढलं तर त्यातनं आवाज येत नाही. मग काय आवाज येत नाही? कारण त्यामध्ये मी आहे. पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी मी आहे, म्हणून त्यातनं आवाज येत नाही. जिथे मी पण आहे तिथे आवाज नाही. आणि मग तो जो येतोय तो मी सरळच असल्यामुळे भगवंत त्यामध्ये आपला रंग भरतो. म्हणून ललित विरह होतोय आणि विदग्ध विरह आहे. ललितामध्ये भगवंतानी आपलं वारंवार त्या लोकांना, गोपींना भेट दिलेली आहे. त्यातून आनंद घेतायत, परमानंद घेतायत. पण विदग्ध विरह आहे, म्हणजे जवळ नाहीये परमात्मा, तरीही त्या आनंदी आहे. विरह आहे तो, स्थूल रूपाने जवळ नाही, पण जवळ असल्याचा आनंद आहे. आता हे मात्र ज्याचा त्यालाच अनुभव घ्यायला पाहिजे.
हा सांगून येणार नाही, कारण आपल्याला त्याची अनुभूतीच नसते. कारण आपण विरह म्हटलं तर काय करत असतो, काय होतं, पण त्याच्यातही त्या परमानंदात आहे. म्हणजे त्या आठवणीमध्ये परमात्मा साक्षात भेटतच असतो, भगवंत भेटत असतो. म्हणून भगवंत म्हणाले गोपींना मथुरेला जाताना, मी जवळ असेन तर तुम्ही फक्त प्रेम करणार आहात का? मी जवळ असेन तर प्रेम म्हणायचं का त्याला? जवळ नसतानाही माझी जो आठवण ठेवतो त्यालाही तेच प्रेम मिळतं. आणि प्रेमाचा अनुभव जास्त श्रेष्ठ असतो, कारण भगवंत सुद्धा स्मर्तृगामी आहे. कधीही केव्हाही कसंही बघा, तुम्ही त्याचं स्मरण करा, बघा कसा अनुभव येतो. त्याचं नित्य स्वरूप हे आम्हाला आनंददायक असतं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते मी पाहिला, नाम आठविता परी प्रगट पै झाला, गोविंदा रे तुझे ध्यान ध्यान लागो. गोविंदा तुझं ध्यान मला लागू दे. पण कसं आहे, नाम आठविता परी प्रगट पै झाला, म्हणजे नाम आणि रूप दोन्ही बरोबर पाहिजे. अभ्यास आहे बरं का. आमचं कसं होतं नक्की, नाम येतं, संख्येकडे लक्ष लागतं, रूप आलं तर नाम सुटतं. आता दोन्ही साधायचं कसं, हा शेवटी ज्याचा त्याचा अभ्यास आहे. कोणी म्हणाला आम्ही करून देतो, काही कोणी करून देत नसतं, लक्षात ठेवा. कारण भगवंतानीच एक गोष्ट सांगितलेली लक्षात ठेवायची. आणि आम्हाला आपलं भगवंताचे शब्द आहेत प्रमाणे, उद्धरते आत्माना, स्वतःचा उद्धार स्वतःच करावा लागतो. फक्त त्यांच्या असलेल्या शब्दांमधून मार्गदर्शन, मार्गपथावरून आपल्याला जायला पाहिजे. म्हणून नाम आणि रूप एकत्र येण्याचा अभ्यास पाहिजे. त्याच्यामध्ये तादात्म्यता इतकी असते की सगळंच सगळंच विसरलं जातं, सगळं विसरलं जातं. आणि म्हणून तो परमानंद असतो. आणि म्हणून धर्मपालन संसारात अत्यंत गरजेचं आहे. कारण धर्मपालन हा उद्देश म्हणजे धर्म नाहीये तर धर्मपालन का आहे, म्हणजे देवाने सांगितलं म्हणून नाही, तर फक्त परमात्मा लाभासाठी, सफलतेसाठी आपल्याला करायला पाहिजे. आणि धर्मपालन हा भगवंताचा आवडीचा विषय आहे. आपण काय करत असतो, ज्याला जे आवडतं तेच करतो ना, त्याला घर म्हणतात. आपली आवड म्हणजे काय, एकाचीच घरातली आवड म्हणजे आपली आवड नाही. आम्ही काय इच्छा भोजन देतो, म्हणजे काय, मला जे वाटतं तेच मी करते किंवा करतो. ते इच्छा भोजन हे होत नाही, पण आपली इच्छा भोजन. ज्याला जे आवडतं ते करण्यातला आनंद लौकिक ह्याच्यात असतो, हा तर पारलौकिक आनंद आहे. मग तिथे परमानंद मिळतो. आणि या पाची गोपी गीतांमधून परमात्म्याचं अनुसंधान कसं ठेवायचं हे भगवंतांनी व्यासांनी सांगून टाकलेलं आहे. व्यास महर्षींनी त्याचा
सगळं वर्णन केलेलं आहे. आता बघा, शेवटी भगवंताच्या ह्या लीलांवर राजा परीक्षित विचारतोय, म्हणजे कशी बुद्धी असते बघा. आता साक्षात सगळं कळतंय, सगळं पाहतोय, सगळं अनुभवतोय. शुकाचार्य महाराजांना तो विचारतोय, महाराज हे भगवंतानी केलेलं बरोबर आहे का? दुसऱ्याच्या घरच्या महिला आपल्या भोवती आल्यानंतर रममाण व्हायचं हे बरोबर आहे का? मग मात्र शुकाचार्य महाराज तिथे रागवले. तुला एवढं कळत नाही, इतक्या वेळ काय ऐकलंस? कर्तुम अकर्तुम शक्ती असणारा परमात्मा, तो सगळ्यांची काळजी वाहतोय म्हटल्यानंतर तुझ्या मनात शंकाच आली कशी? जेवढ्या गोपी तिथे आलेल्या होत्या ना, तेवढ्याची रूप त्यांनी घेतली होती. घरच्यांची कामं सगळी त्यांच्या रूपाने, त्यांच्या वाट्याचं कर्म भगवंत करत होते. विचारलंच कसं तू म्हणाले? कारण भगवंताच्या सान्निध्यामध्ये भक्ताचं हृदय द्रवित होतं, तसं भगवंताचंही हृदय द्रवित होतं. आणि त्या द्रवीभूतामध्ये तादाकारपणा येतो आणि परमानंद स्थितीला प्राप्त होतो. ही परमानंद स्थिती. म्हणून हृदयात ज्याला स्थान मिळतं त्याच्यासाठी त्याला वारंवार यावं लागतं. तो वारंवार आपलं स्वरूप प्रगट करत असतो, निमित्ताने दाखवून देतो, हो मी आहे. साधना करा, भगवंतावर प्रेम करा, कारण त्याच्या हृदयात परमानंदामुळे झालेला प्रवेश आणि तोच प्रवेश भक्ताच्या हृदयात द्रवीभूत असल्यामुळे तो आनंदच केवळ मिळत असतो. आणि म्हणून निरनिराळ्या माध्यमाने तो त्याचं स्वरूप सांगत असतो. या प्रेमात विचित्र दशा असते. हे प्रेम कधीही संपत नाही. यात कठोरता नसते, यात निर्भयता असते. आणि कोणत्याही स्थितीत भगवत प्रेम कमी होत नसतं. तिथे परमानंद भगवंताचा प्राप्त होत असतो. म्हणून तो कृष्ण वंदे जगद्गुरु आहे. त्यामुळे तो गोविंद आहे. गोविंदाचा अर्थ काय आहे? तर गायी चरायला नेणारा तो गोविंद. आपण त्याला गुराखी म्हणतो. पण श्रुती माता म्हणते गा विदंती परम तात्पर्य रूपेण सर्वा गा श्रुती वदंती. जोपर्यंत रूपानी ही स्थिती प्राप्त होते ते म्हणजे काय आहे? गो म्हणजे इंद्रिय. आणि सर्व इंद्रियांना त्याचा अनुभव जो देतो तो गोविंद असतो. आणि ते परब्रह्म स्वरूप परमानंदच असतो. सर्व इंद्रियांना अनुभव देत असतो. अंतर्बाह्य एकच एक परमानंद तिथे असतो. भगवंतानी आपल्या चरित्रात केली घटना अनेक आहेत. त्याच्यात एक विशेष गोष्ट म्हणजे सुदैव ब्राह्मण आहे. उत्तरार्धामध्ये शेवटच्या भागात ही गोष्ट आलेली आहे, कथा आलेली. श्रुतदेव आहे, भगवंताचा एकनिष्ठ भक्त आहे. भगवंत ज्या देशात जायचं आहे
तो राजा बहुलाश्व आहे, तोही भगवंताशी एकनिष्ठ आहे. त्यांनी बोलवलं जायचंय, पण हा भक्तही म्हणतोय माझ्याकडे पण देवा तू ये, तो म्हणतोय माझ्याकडे पण ये. तोही निराभिमानी आहे. दोघांनाही वाटतंय भगवंतानी माझ्याकडे यावं. भगवंत सगळ्यांना तृप्त करतो, कारण तो सर्वांगी आहे, सर्वव्यापी आहे. त्यांनी 2 रूप घेतली. राजालाही वाईट वाटायला नको आणि भक्तालाही वाईट वाटायला नको, दोघही समान आहेत. म्हणून एक रूप तिकडे घेऊन गेला, एक तिथेच होते आणि असे जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना परमानंद दिलेला आहे. मग ते जे ब्राह्मण होते किंवा राजा होता, त्यांनी काय केलं होतं? धर्माचरणाचं पालन करणारे होते भगवत भक्त. भगवत भक्त हा धर्माचरणाचं पालन करणाराच असतो, होऊ शकतो, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून तिथे परमानंद त्यांना झाला. तेव्हा जीवन सफल करण्यासाठी अव्यक्त स्वरूप भगवंतावरती निर्व्याज निर्हेतुक निर्मल प्रेम करायला हवं, तर तिथे परमानंद प्राप्त होतो. आणि तो सुद्धा कृत्रिम नकोय, दाखवण्यासाठी अजिबात नको. आताची स्थिती सगळं प्रदर्शनच आहे आमच्या भक्तीचं, नकोय ते. आणि म्हणून सहज प्रेम करतो तिथेच तो परमानंद मिळत असतो. म्हणून देवकी परमानंद म्हटलेलं आहे. व्रज आणि गोकुळातील लोकांचं जीवन कृष्णमय झालेलं असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांना परमानंद मिळालेला होता. तो दूर असला तरी प्रेम आहे. गोपींच्या हृदयात जीवनात कृष्ण सदैव आहे. तसाचा तसा भाव भगवंताविषयीचा आपल्याही मनात असायला पाहिजे, तर त्या परमानंदाला प्राप्त होऊ शकतो. यासाठी आपले भावही मधुर असले पाहिजे. म्हणून वल्लभाचार्य सांगतात, अधरम मधुरम मदनम मधुरम अखिलम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. रडलेलं कोणी चांगलं दिसतं का? पण वल्लभाचार्य म्हणतात, रुदनम मधुरम हास्यम मधुरम. रडणंही मधुर आहे, हास्यही मधुर आहे. कल्पना कशी आहे? सगळंच मधुर आहे. आणि म्हणून कृष्ण असा आहे की ज्यावर प्रेम करायचंय, सर्व जीव मात्रांचा आहे. या प्रेमात कोणतीही जात लागत नाही, त्याला धर्म लागत नाही. मनापासून प्रेम करायचंय तरच सगळं मंगल होतं, सगळं मंगल होतं. हा प्रेम म्हणजे ज्ञानयोग, योग, उपासनेची अट काहीही नाही. कुठलंही शिक्षण नाही, कशाचीही आवश्यकता नाही. केवळ भक्तिभावाने प्रेम करायचं. अशा भक्तीतनं परमानंद मिळून जीवन सार्थक झालं पाहिजे, हा उद्देश तिथे आपल्याला दिसून येतो. हे लक्षात घ्यायचं. कारण एक आहे गोष्ट मात्र,
की भक्ती प्रेम ही एक शक्ती आहे. 3 गोष्टी यात आहेत. भक्ती प्रेम एक शक्ती आहे. मंत्राची एक शक्ती आहे. उदाहरण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, शक्ती आहे. दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट भक्ताची तशी श्रद्धा हवी आहे. तरच भक्ताचं दुरीत तात्काळ नष्ट होतं आणि हे झाल्यानंतर जीवाचं साफल्य होतं. जीवाचं साफल्य होतं. आणि म्हणून घडले घटना अशी आहे, माहिती आपला बोललोय, पण त्या परमानंदाच्या निगडीत असल्यामुळे पुन्हा त्याचं स्मरण आपण करूया. भगवंताचं एकदा डोकं दुखत असतं. नारदजी येतात, देवा का झोपलाच बाबा, डोकं दुखतंय. राजवैद्याला बोलवतो, नको. कुठल्या राणीला बोलव का, रुक्मिणीला बोलव का, नको. कोण आहे? हे नाटक बाज. नटवर नर गप्पू म्हटलंय ना. तू आता हे नाटक करतोयस नवीन. काय नाटक करतोयस? जर तुझं डोकं दुखतंय, तू कोणाला बोलवू नको सांगतोयस, तर तुला नक्की माहिती आहे की याला उपचार काय आहे. तू उपचार सांग मला, मी उपचार तो करतो. तर तो म्हणतो उपचार मला कोणीही देणार या विश्वात नाही. असं कसं होईल म्हणाले. तू सांगून तर बघ, नाही देणार तुझ्या म्हणण्याप्रमाणे तर हरकत नाही, पण तू सांगून तो. म्हणून त्यांनी सांगितलं देवाने की हे बघ म्हणाले, तुला जर वाटत असेल तर मला माझ्या भक्ताच्या पायाची धुलिका दे, त्यांनी माझं डोकं थांबेल. तिच्या म्हणाला, एवढंच काय करून बसलास? नारद असते ते म्हणाले, मीच पहिला तुझा भक्त आहे की म्हणाले, मीच भक्तीचा आचार्य आहे, माझी धुळी देतो. नारदा गडबड करू नको. अर्धा भाग ऐकलास, अर्धा भाग ऐकायचा. काय अर्धा भाग? ज्याच्या मृत्तिकेने माझं डोकं थांबेल त्याचा देह पडणार आहे. नारद 2 पावलं लांब. नारद 2 पावलं लांब. आता काय म्हणाला, थांब मी बघून येतो. काय झालं? नारदा म्हणाले, बघतायस ना? हो, पण जे अट सांगितलीस ते लक्षात घेता मी बघतो कोणी आहे का, असं नाही तर मी आहेच आहे म्हणायला बघतो. असते की नाही आपल्या अवतीभोवती. सांभाळून राहा बर का, आता वय झालंय, हे करणार काहीच नाही, पण उपदेशाचा डोस काय सांगणार, आता सांभाळून राहा. तसं आहे. मग नारदजी निघाले. रुक्मिणी देवी नव्हत्या तिथे. सगळ्यांकडे गेला, द्वारकेत कोणी तयार नाही. आता काय करायचं म्हणून शेवटी गोकुळ वृंदावनात गेला. नारद आल्या होते. नारदा कशाला आलास? आमचा जीव आमचा प्राण घेऊन तुम्ही गेलेला, तुम्हाला आज आठवण झाली का आमची? कशासाठी आला?
कृष्ण बराय का नाही ते सांगायला चालू. का राजवैद्य मेले का? जेवढ्या नारी झाल्या तेवढ्या बायका त्या काय मेल्यात का सगळ्या? मग हे सांगायला आमच्या इथे तू. आधी ते सगळं ऐकल्यावर त्याची बोबडीच वाढाली, गप्पच बसला, काही बोलायला तयार. शेवटी त्या म्हणाल्या, काय म्हणणं काय आहे, काय होत आहे त्याला? त्याचं डोकं दुखतंय. बरं, डोकं दुखतंय का? मग त्यांनी सांगितलंच असेल. तादात्म्यता कशी ओळखावं कसं लागतं, गोपींनी ओळख. त्यांनी सांगितलं असेल उपाय काय तो, म्हणून तुम्ही इथे आलात. काय सांगितलं उपाय सांगा. न विचारता बोलले आहेत ते लक्षात घ्या. न विचारता बोलले आहेत हे लक्षात घ्यायचं. हे आमच्या अंतःकरणाच्या वेळ जमणं म्हणजे काय तर हे भगवंताशी किती तादात्म्य ते करू. मग त्यांनी सांगितलंय माझ्या भक्ताच्या पायाची धूळ मला द्या, आणून द्या. पण एक गोष्ट होणार आहे, ज्या भक्ताच्या पायाच्या धुळीने माझं डोकं थांबेल तेव्हा त्याचा देह पडेल. झालं. काय नारदा तुम्ही तरी, आम्ही सगळेच त्याचे बघतो. चल, पाहिजे तेवढी धूळ घेऊन जा. पुढचा अर्धा भाग ऐकलेला काय? देह त्याच्यासाठी पडणार आहे ना, मग पडू देत ना, बिघडलं कुठे? त्याच्यासाठी जे होईल ते आमचं चंदन, ते चंदन गंध देणार ठरेल. पडू देत देह आमचे, काही आम्हाला वाईट वाटत नाहीये. द्वारकेतलं त्याच्या नावावर ऐश्वर्य घेणाऱ्या उपभोगणाऱ्या एकालाही हे वाटलं नाही, पण गोकुळ वृंदावनामधल्या या सगळ्या गोपींना मात्र वाटू लागलं. हेच केवढं आहे. किती पाहिजे? आणा टोपली म्हणाले. प्रत्येक गोपींनी त्याच्यावरती आपले ठसे उमटवले पायाचे. नारद महर्षी घेऊन डुकडुकत निघाले टोपली ते घेऊन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. हे करत ते निघाले तिथून. आनंद वाटला. त्या देवाने बघितलं. काय रे आणलंस तू? गोकुळ वृंदावनातल्या तुझी मृत्यू का आणली? तू त्यांना सांगितलंस का सगळं काही? हो म्हणा. श्रीकृष्णाचं डोकं थांबण्यासाठी आमच्या देहाचं काही झालं तरी चालेल असं म्हणून त्यांनी मृत्तिका दिली. का दिली? आणि देवाने का हे नाटक रचलं? कारण आता उत्तर काळ त्याचा होता. आता अवतार कार्य संपवायचं होतं. गोपींना परमानंदाची प्राप्ती एकदा करून दिलेलीच आहे. रासक्रीडेमध्ये, लीलेमध्ये, पण आता तसं त्यांना ठेवायचं कायमच. त्यांना परमानंद द्यायचा. ठीक आहे म्हणा. नारदा, होता सगळी धूळ, थांबते कडूक बघू. आणि सगळीच्या सगळी धूळ नारदांनी त्यांच्या डोक्यावरती टाकल्याबरोबर सगळ्या गोपींचे देह पडले. आणि त्याचं काय झालं? चंदन झालं. ते गोपी चंदन आहे. हे गोपी चंदन आहे. काय अधिक हा परमानंद आहे. हा परमानंद हा देणारा आहे का कोणी? या विश्वात देणारा असं कोणी आहे का आपल्याला?
त्यांनी एकमेव परमात्मा गोपाल कृष्ण आहे आणि त्या गोपाल कृष्णाने हे त्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे गोपीचंदन हे श्राद्ध आदी पक्षात वापरलं जातं, कारण त्या जीवाला मुक्तता मिळावी म्हणून. देवाला निवायचं आहे गोपीचंदन, देवाला. माणसाने आपल्याला लावून घ्यायचंय म्हणून वारकरी संप्रदायात गोपीचंदनाला महत्व आहे. टिळा मुद्रा लावून घेतात, गोपीचंदनाच्या असतात, अक्षय आहेत. भराभर देह पडले कशाचाही, पण त्या भगवंताच्या परमानंदाला जाऊन पोचल्या, गोलोकाला पोचल्या. काय अधिकार येऊ शकतो, कसं प्रेम करायचं शांतपणे, हे सगळं गोपी आहोत ते समजून घ्यायला बरेच महिने लागतील. आपल्याला एक एक गोपी गीत बघायचं म्हटलं तर तेवढा अवधी नाही, तेवढा कोणाला वेळ नाही. काय करायचं, सप्ताह पद्धतीमध्ये इतक्या खोलात जाता येत नाही, हेही तितकंच सांगतो. पण आपण त्याला स्पर्श तरी करतो, इतकाच भाग त्याच्यात आहे. हे प्रेम वेगळं आहे, हे निरातिशय प्रेम. आणि तेव्हाच ते मिळतं, तो परमानंद असतो. आणि म्हणून तो मिळालेला आहे. भगवंताच्या ह्या प्रेमाला काहीही नाहीये. हा परमानंद त्याला शेवटी गोपींना द्यायचा होता. आणि पुढे अवतार कार्य संपवण्याच्या मागे लागले. गोपाळांना काला देऊन झालेला होता, आधी गोपाळांना दिलाय त्याने वृंदावनामध्ये काला करून. हे त्याच्यातला विशेष भाग होता. आणि त्यामुळे आपल्याला याचं चिंतन करायला वाटलं की कृष्ण वंदे जगद्गुरु कसं होऊ शकतं. त्यामुळे ते मालिन्यता नसते. मालिन्यता नसते म्हणजे काय, गाय प्रसूत झाली की वासराला जन्म देते, पण त्या वासराला ती कोणालाही हात लावून देत नाही. ती वासराला स्वतः चाटून काढते, स्वच्छ करते. परमानंदासाठी भगवंतही आपल्या भक्ताला असा परिमल शुद्ध करत असतो. हे त्याचं शुद्धीकरण. तो आनंद द्यायचा आहे म्हणून नाही, तो आनंद आपल्याला बघायचा आहे. म्हणून हा आपल्या त्यावेळेच्या सत्रामध्ये आपण इतकं चिंतन फक्त करू शकलो की ह्या तीन पातळीवरती परमात्मा कसा आहे, कार्य कसं करतो, काम कसं करतो, त्याचा अनुभव आपण घेतो. आणि या माध्यमातून त्यांनी आपल्याला त्याच्या जवळ ठेवलेलं आहे. ते सुदामाला प्रेम दिलं. जगा वेगळा याचका आणि जगा वेगळा धनी, मुठभर पोयासाठी दिली का सुवर्णनगरी. कोणी दिली? कौपीन असे हिफाटकी असाच तो उभा राहिलेला आहे त्याच्या दारात. तरीही त्याला प्रेम दिलेलं आहे. आणि तोही एकच ह्याच्यावर आलेला आहे, मी देवाकडे काही मागणार नाही. देव म्हणतोय मागितल्याशिवाय देणार नाही. म्हणून आपणही एकच करायचंय, मागायचं नाही. कारण मागितलं की देवाकडलं लक्ष कमी होतं.
आणि देवाकडलं लक्ष कमी झालं तर आपण या परमानंदाला भुगतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून शांतपणे आपण त्याचं चिंतन करा. बरोबर कसं काय त्याचं धोरण आहे ते बघा, त्याचा आनंद आपण घ्यायचा आणि त्यांनी त्याच्या चरित्राच्या माध्यमातूनच आपण त्याचा अनुभव घेतोय असं आपण म्हणूया. आता उद्याला आपला जन्मकाळाचं हे आणि परवाच्या दिवशी काल्याचा येण्याचा प्रयत्न आपला राहू दे. जसं जमेल तसं या काळ परिस्थितीत बाहेरची अवघड आहे, सगळ्यांनाच अवघड आहे. पण आता काय हे दिवस तर आपल्याला टाळता येत नाहीत. बरं जागाही आपल्याला उपलब्ध एवढंच अशा स्वरूपाने होते तर आपण अशा पद्धतीने बघूया आणि उद्याला आपण कीर्तन आणि कीर्तन म्हणतोय जन्मकाळ आणि हे करा. आता जन्मकाळ आपण संध्याकाळीच करणार आहोत. जो देवाचा जन्म म्हणजे तुरुंगात झालेलं प्रगट परमात्मा तेच करतो आपण. उडुपीलाही तोच करत असतात. वृंदावन आणि इकडे सकाळी करतात, पण सकाळी यशोदेला मुलगा झाला कळालेला आहे. रात्री 12ला, कारण आपल्या महाराष्ट्राकडे वाजले की 12च म्हणायची पद्धत आहे, त्यामुळे इकडे 12चा धरतात. पण इलाज असेल ते आपण इथे मात्र संध्याकाळी करणार आहोत. सगळ्यांनी काय नावाच्या मनसेंद्रियवा बुद्ध्यात्मना वा कृतेश्वभावा करोपि यत्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज के. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम. हो आळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर गणावे जयंती माळा. चरण कमल जाचे अति सुकुमार. ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओ आळू आरती नाभी कमळ जाचे. ब्रह्मयाचे हृदयी पदक शोभे. श्रीवत्स लांछन ओ बे. श्रीवत्स लांछन ओ आळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गणावे जयंती माळा. कमल पाहता सुखाच्या कोटी. वेदियले मानस हरपली दृष्टी. ओ आळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गणावे जयंती माळा. जडित मुकुट जाचा दैदिप्यमान. तेणे तेचे गोंदले अवघे त्रिभुवन. ओ आळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गणावे जयंती माळा. एका जनार्दनी देखियले रूप. रूप पाहता झाले अवघे तद्रूप. ओ आळू आरती मदन गोपाळा.
श्याम सुंदर गणावे जयंती माळा करीतो प्रेमे तुझा निरंजन स्थिरवनिया दत्तात्रेया सद्गुरु भावार्थे करुण करीतो प्रेम तुझा निरंजन स्थिरवनिया धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादि करी पुवर्गे व्यापुली सगर्व योग याग तपदान देणते असताही अपूर्व सुलभपणे निज भजने जासे उद्धरी जो सर्व करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया अत्रिमुनींच्या सदनी तिनी देव केले भिक्षुक मुनी सूर्ये प्रति बोलती त्रयमूर्ती नग्न होऊनी अम्मा प्रतिजा अन्न असे वदती परिसुनी होऊनी नग्न अन्न दे तव ते शुश्रोती करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया दुर्वासा मौन झाला शंभू प्रमतेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र दत्तात्रेय जो वीत निद्र तो तारक योगेंद्र वासुदेव चरण चिंतुनी हो नित्य अदंत्र करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ।